हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आपल्याला संध्याकाळी चहा बरोबर काही ना काहीतरी थोडं खावंसं वाटतं. तर आज मी चिवडा करणार आहे. माझा चिवड्याचा व्हिडिओ झालेला आहे, पण आज माझ्या विहीणबाई एक वेगळा चिवडा म्हणजे कांदा लसूण जिरा घालून करणार आहे. सांगा तुम्ही कसं करणार आहे ते? तुम्ही सगळ्यांनी खाऊन बघा. आमचा कांदा घातलेला, लसूण जिऱ्याची पेस्ट घातलेला, खमंग कुरकुरीत आणि थोडासा तिखट असा चिवडा आज मी तुम्हाला करून दाखवणार. चला तर किचन मध्ये बघूया आपल्या चिवड्याला काय काय साहित्य लागणार आहे. आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सगळं साहित्य सांगते आहे. चिवड्याकरता पातळ पोहे, शेंगदाणे, खोबरं, डालिया, कांदा, मिरची, कढीपत्ता, बडीशोप, थोडीशी पेस्ट लसूण जिऱ्याची, साखर, धणे थोडेसे असे जाडसर करून घ्यायचे, हळद, तिखट, हिंग, मोहरी, जिरं, खसखस आणि नंतर चिवडा तयार झाल्यावर त्यामध्ये घालायकरता थोडंसं आमसूल पावडर, मीठ आणि चवीला थोडीशी साखर. आता आपलं हे पातेलं तापलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पोहे भाजायचे आहेत, पण त्यात तेल वगैरे काहीच घालायचं नाही. फक्त पोहे परतायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत. आता मी हे पोहे परतते आहे. छान लालसर परतून घ्यायचे. आता आपले हे पोहे अगदी छान खरपूस भाजून झालेले आहेत. थोडंसं बघायचं असं पटकन तुटतं का, आणि मग नंतर गॅस बंद करायचा आणि नंतर फोडणीला घालायचं. आता माझे पोहे भाजून झालेले आहे. आता आपण थोडंसं तेल घालायचं आणि त्यात शेंगदाणे आणि खोबरं तळून घ्यायचं. शेंगदाणे पण आपल्या चवीने, कोणाला जास्त लागतात कोणाला कमी लागतात तेवढे घालायचे. आम्ही अर्धा किलो पोहे घेतले, त्याच्या अंदाजाने मी शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे थोडेसे छान लालसर होऊ द्यायचे. मग वास सुटला की मग ते काढून घ्यायचे. आता हे आपले शेंगदाणे मी छान लालसर तळून घेतलेले आहेत. आणि आता याच्यानंतर खोबरं पण आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे लालसर. आता आपलं शेंगदाणे तळून झालेले आहेत, नंतर खोबरं तळून झालेलं आहे. आता मी हे बाजूला ठेवते आणि आपण याच पातेल्यामध्ये आता चिवड्याची फोडणी करूया. आता आपल्याला फोडणीला तेल घालायचं आहे. तेल पण आपली फोडणी होईल आणि पोहे पण चांगले भिजतील असं कमीत कमी 1 वाटी तेल घालायचं. ते आपल्याला थोडं जास्त हवं असेल तर जास्त पण घालू शकतो. तेल गरम झालं की सगळ्यात पहिले याच्यात मोहरी घालायची, चांगली तडतड फुटू द्यायची. आता आपली मोहरी चांगली तडतड फुटलेली आहे. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं, थोडं जास्तच घालायचं जिरं. त्याच्यानंतर हिंग, तो पण थोडा भरपूर घालायचा. आणि ते सगळं तडतड फुटलं की मग आपला कापलेला उभा कापायचा कांदा, उभा कापलेला कांदा घालते मी. कांदा घातल्यावर हिरवी मिरची घालायची. आपल्याला तिखट पण घालायचं पण मिरची घालायची थोडीशी. नंतर कढीपत्ता घालायचा आणि फोडणी छान लालसर होईपर्यंत परतत राहायची. A few inches later. आता आपला हा कांदा, कढीपत्ता, मिरची अगदी छान लालसर झालेली आहे. चांगला परतून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी हा थोडा जाडसर पेस्ट केलेली आहे. ते चिवड्याला थोडं चांगला सुगंध यायला पाहिजे. ते पण ही लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, ही घालायची आणि ती पण थोडी छान परतून घ्यायची. मग ती छान परतली की त्यामध्ये थोडंसं खसखस घालायची. आपल्याला आवडत असेल थोडी जास्त घातली तरी चालेल, याचं काही प्रमाण नाही आहे. नंतर थोडेसे जाडसर वाटलेले धणे घालायचे, ते पण थोडं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ज्या लाह्या घेतल्या, डालिया घेतल्या चिवड्याच्या, आपण तळलेले नाही आहेत, त्याच्यामुळे त्या आपण फोडणीमध्ये घालायच्या, म्हणजे त्या थोड्याशा खरपूस होऊन जातात. आता डालिया वगैरे सगळं परतून झालेलं आहे. थोडीशी चवीकरता बडीशेप घालायची, थोडंसं परतून घ्यायचं परत. त्याच्यानंतर फोडणीला आपण जसं घालतो तसं हळद, जसं कलर आपल्याला घ्यायचा असेल तशी हळद घालायची. थोडंसं आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे, त्याच्यामुळे थोडं लाल तिखट घालायचं. त्याने कलर पण छान येतो, चव पण छान लागते. आणि आपल्याला तिखट हवं असेल तर थोडा तिखट करायचं. मीठ नंतर घातलं तरी चालेल. मीठ आपल्याला जसं लागतं, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं तसं घालायचं. कारण पोहे कोरडे असल्यामुळे मीठ जर जास्त झालं तर पटकन आपला चिवडा खारट होतो, तो नको व्हायला. हे सगळं अगदी छान मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण तळलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे. शेंगदाणे झाले की खोबरं घालायचं आणि छान परतून घ्यायचं. आणि जे तिखट आहे ते पण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला एकदम असं तिखट नाही लागणार. आणि हे सगळं आपलं परतून झालं छान की नंतर हे भाजलेले पोहे घालायचे. आता आपल्याला ही फोडणी एकदम छान खमंग झालेली आहे, त्याचा सुगंध येतो आहे.
आता मी त्यामध्ये आपण भाजलेले जे पोहे आहेत ते मी पोहे घालते आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं. पोहे घातल्यानंतर मग त्यामध्ये आपण साखर नाही घातलेली आहे, थोडीशी चवीला साखर घालायची. आणि जर आपल्याकडे बारीक साखर असेल तर ती अजून चांगली, पिठी साखर. थोडंसं आमसूल पावडर घालायचं. आणि छान सुटलाय. आवडलं का तुम्हाला? बघा छान. आणि छानपैकी हा असा खरपूस भाजून घ्यायचा. आधी आपण पोहे भाजलेलेच आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप परतायची गरज नाहीये. आपण थोडासा छान बारीक आचेवर तो परतून घ्यायचा. मग छान कुरकुरीत झाला की तो खायला आपला चिवडा तयार झालेला. हा आता आपला छान चिवडा तयार, खाण्याकरता चिवडा तयार झालेला आहे. छान दिसतोय, कलर पण छान आला, अगदी नागपुरी स्टाईल. वा वा वा, छानच. सुगंध तर अप्रतिम सुटलाय. हा बघा, कांदा लसूण चिवडा झाला ना तयार. पाहिलात ना तुम्ही व्हिडिओ कसा झालाय, कसा छान केलाय कुंदाताईनी. आणि तुम्ही पण करून बघा. आणि खरोखरच छान, आणि सुगंध पण खूपच छान सुटलाय. आणि हा संध्याकाळी चहा बरोबर खायला खूप छान वाटतो. बघाच तर. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खाऊन बघा, आपल्या घरी करून बघा आणि आम्हाला कळवा. आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.